शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी मोर्चा काढलेला आहे, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आमच्या प्रामुख्याने आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, ती म्हणजे सरसकट झाली पाहिजे. सरकारने घोषणा केली की कर्जमाफी करायची, त्यामध्ये अनेक अटी शर्ती टाकल्या. त्यामुळे आमची मागणी शेतकऱ्यांची इतकी माफक आहे की तुम्ही सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी देणार आहे, ती कर्जमाफी द्या. त्याचबरोबरीने आमच्या कांदा पीक असो, सोयाबीन असो, कपाशी असो, आमचं दूध असो, याला हमीभाव मिळाला पाहिजे. आणि लाईटच्या बाबत इतका खेळखंडोबा झालेला आहे, आज 20-20 घंटे लाईट नसते. म्हणजे कुठले भारनियमन न करता लाईट पूर्ण दाबाने दिली पाहिजे. या सगळ्या मागण्यांच्या बाबत आज आम्ही महाविकास आघाडी असो, शेतकरी संघटना असो, म्हणजे सर्व शेतकरी एकत्र येऊन आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कारण अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, हे जाड कातड्याचं सरकार आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होती, याला कारणीभूत कोण आहे? हे सरकार आहे. जर माझी आपणाद्वारे सरकारमधील प्रमुखांना विनंती आहे की तुम्ही जर खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र असताना तर तुम्ही या अधिवेशनामध्ये याचा एक घाव 2 तुकडे करून टाकता, या कर्जमाफी देऊन टाकता. एकीकडे कर्जमाफी आहे, दुसरीकडं अल्निनोच्या याच्यामुळं दुष्काळाचं सावट आहे, शेतकरी दुहेरी अडचणीत आहे. काय सरकारकडे तुमच्या मागणी आहे? सरकारकडे आमची मागणी, पहिली प्रामुख्याने मागणी काय आहे की 7/12 कोरा झाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी. त्याचबरोबरीने आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यामध्ये कांदा असू, कपाशी असू, सोयाबीन असू, दूध असू, त्याला हमीभाव मिळाला पाहिजे. आणि लाईटच्या बाबत इतकं मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग चालू आहे, म्हणजे एखाद्या आमच्या श्रीगोंदा तालुक्यात 2 दिवसामध्ये 2 तरुण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाईटला शॉक लागून त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे या सरकारने यामध्ये तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही शेतकऱ्यांना जर सुखी ठेवू शकत नाही तर देश हा कधी सुखी होऊ शकत नाही. जर तुम्हाला देशाला जर आपल्या शेतकरी जर सुखी करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. आज शेती, एका बाजूला शेतीमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला जर दुकानात गेलं, कृषी सेवा केंद्रात गेलं तर त्या बी बियाणे असू, औषध असू, खतं असू, याचा अतिशय जास्त प्रमाणात बाजारभाव वाढलेले आहे. म्हणजे तुम्ही याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय त्या ठिकाणी घेत नाही. पण आज तुम्ही आंदोलन केलं, तुमची पुढची भूमिका काय असेल? मागण्या पूर्ण नाही झाल्या मध्ये आम्ही कांद्याच्या बाबत लासलगाव असू, मनसर असू, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली मधल्या काळात रोहित पवारांनी अन्नत्याग केलं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये. सरकारतल्या काही प्रमुखांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर यामध्ये निर्णय घेऊ, पण 8-10 दिवस लुटून गेले तरी कुठला डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला नाही. जर सरकार ह्या गोष्टी जर याच्या मागं जर कानाडोळा करणार असेल, ह्या जर सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार असेल तर निश्चित मंत्रालयाच्या आवारामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केलं जाईल. तिथं तर आमचं तर म्हणणं आहे, आम्ही पार आमच्या शेतकऱ्यांचे गुरं असू, बैल असू, गाया, म्हशी सगळं शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित. दुसरीकडे सरकारचे जे पक्ष आहेत, पक्ष फोडीमध्ये लागलेत, कसं बघते? आमचं म्हणणं आहे, तुम्हाला लकलाभ लागू द्या, तुम्ही पक्ष फोडा, खासदार फोडा, आमदार फोडा, काय करायचे ते करा, आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, ही सगळ्यात महत्त्वाच्या आमची भूमिका आहे. तुम्हाला राजकारण करण्यासाठी तुम्हाला जर माणसं जर संख्याबळ वाढवायचं, अजून काय करायचं ते करा, अजून लोक फोडा नाही तर सगळ्यांनाच घेऊन जा, पण शेतकरी सुखी करा, ही सगळ्यात आमची मागणी आहे.